मोहोळ मध्ये वॉर्ड क्रमांक 3 चे जे हे थांबले, इलेक्शन थांबले त्याचं काय कारण नेमकं? मी संतोष जानराव सुरवशी. माझी घरची वार्ड क्रमांक 5 मधनं माझी नगराध्यक्ष सरिता संतोष सुरवशी यांचा मिस्टर आहे मी. तर मोहोळमध्ये एक संभ्रम निर्माण झालाय की बाबांनो वार्ड क्रमांक 3 मध्ये काय झालंय. तर लोकात असा मेसेज पोहोचतो की वार्ड क्रमांक 3 मुळे मोहोळचं नगरपालिका इलेक्शन थांबलंय. लोकांनी असा संभ्रम निर्माण करून घेऊन की 2 तारखेला पूर्ण मोहोळ शहराचे आणि राज्याचे नगरपालिका इलेक्शन 100% होणार आहे. महत्वाचा विषय म्हणजे वार्ड क्रमांक 3. तर 3 मध्ये फक्त रमेश बारसकर शिवसेना गटातनं म्हणजे ह्याच्यातनं काय म्हणते त्याला 2 हिशोबानं. आता एवढं बोलण्यापेक्षा मला त्याचा पक्ष पण आठवेना साहेब. तर मग 7-8 पक्ष त्यानं बदललं. त्यामुळे त्याचा पक्ष लक्षात राहिना म्हणून मी ही बोलावले तुम्हाला. त्यानं वंचित गेला, बहुजन समाज पार्टीत गेला, आप पार्टीत गेला, राष्ट्रवादीत आला, परत तुम्हाला सांगतो शिवसेना गटात गेला. त्यामुळे त्याचा पक्ष माझ्या लक्षात राहीना. त्याला तर माहित आहे का नाही मला माहित नाही. आणि विषय 3 मध्ये वार्ड का थांबलाय की ह्यानं रमेश बारसकरने एक गुन्हा लपवला होता. तडीपारचा गुन्हा दाखल होता ह्याच्यावर. ह्याचा तडीपारचा गुन्हा दाखल असेल तर तुम्ही म्हणाल तडीपारचा गुन्हा कुठला. तर ह्याचं काळे धंदे तर कोणते? काळे धंदे तर ह्याने लहानपणापासून मटक्याचा व्यवहार करतो. कोण? रमेश बारसकर. रमेश बारसकर मटका चालवतो. दुसरा गोष्ट त्याचा क्लब होता तर कुठं होता? गारवे हॉटेलचा क्लब होता. परत तुम्हाला सांगतो आपलं जुन्या मैत्री थिएटर होतं. आठवतंय ना तुम्ही? मला माहित नाही, माझ्या 15-20 वर्षाखाली मैत्री थिएटर होतं. जुन्या माणसाला माहित आहे. कुठं होतं तर ती महबूब सोमन दर्ग्यापाशी मैत्री थिएटर होतं. तर रमेश बारसकर काळ्या धंद्यातनं ती जागा घेतली. तिथं त्याचा क्लबचा धंदा होता. तिथे एक गुन्हा दाखल झाला. दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर ह्याचा गारवा हॉटेल आहे. अजून दुसरं कुठं ते अर्जुन हॉटेल एक हॉटेल आहे, आर्यन हॉटेल आहे. तिथं ह्याचा यश व्यवसाय चालतो. तर हा यश व्यवसाय एकट्याचा नाही. ह्याच्यात उमेश पाटील आणि त्याच्यात भागीदारी आहे. ही भागीदारी फक्त हॉटेलमध्ये नाही, ह्याची पक्षात भागीदारी आहे, ह्याची 2 नंबर धंद्यात भागीदारी आहे. भागीदारी म्हणले तर अजून तुम्हाला सांगतो लोकांना फसवण्यात भागीदारी आहे, कामधंद्यात ठीक आहे, टेंडरमध्ये यांची भागीदारी आहे. या दोघांची भरपूर ठिकाणी भागीदारी आहे. तर विषय काय आहे, तर वार्ड क्रमांक 3चा मुद्द्यावर येतो मी. तर त्या मुद्दा आहे की आमचे मित्र शिवरत्न गायकवाड यांनी त्याच्या विरोधात गुन्हा अपील दाखल केली होती सोलापूर सेशन कोर्टात. तर त्या अपीलचा निकाल विरोधात गेला. त्यांनी हायकोर्टात ऑर्डर आणली की बाबांनो हे इलेक्शन कसं झालं. तर इलेक्शन हायकोर्टाने असं सांगितलं की प्रभाग क्रमांक 3 मधील अ मधलं इलेक्शन फक्त स्थगित होईल. त्यामुळे मोहोळ शहराने संभ्रम निर्माण करून फक्त अ मधलं आहे तिथं तिथल्या लोकांनी ब मध्ये मतदान करू शकतात आणि नगराध्यक्षाला मतदान करू शकतात. फक्त अ मधून त्यांनी मतदान करायचं नाही. फक्त 20 तारखेला मतदान होईल. बरं, पण मला असं वाटतं माझ्या माहितीनं 20 तारखेला मतदान होईल. तर हा सगळ्यात रमेश बारकर जातीवादी. का जातीवादी आहे तुम्हाला सांगतो उत्तर. आमचे नेते शहाजहानजी मालक असे येते की निर्मळ खडा आहे तो माणूस. लोकांसाठी जात पात बघितलं. महाराष्ट्रात उदाहरण गौतम महाराज तरुण मंडळाचं शक्ती देवीची सगळ्यात मोठी मिरवणूक शक्ती देवीचा भक्त मोठा शहाजी मालक आहे ती. तर तिथं फक्त त्यांनी हिंदू मुस्लिम केलं. आपण मुस्लिमाच नेतृत्व सांभाळायचं का? हिंदू थाने रमेश बारकर असा संभ्रम निर्माण केला की बाबांनो आपण शहाजहान मालक म्हणजे मुस्लिम आहे, हजं नेतृत्व सांभाळायचं का? मी हिंदू आहे तर हिंदूच्या मागे या, असं रमेश बारकर म्हणतो. तर ही कशासाठी बाबांनो? त्यात त्यांनी लोकांच्या जातीवादी धर्मात जाती म्हणण्यापेक्षा धर्माचं विभाजन केलं. त्यानंतर जातीतून तेढ निर्माण केला. रमेश बारकर मधलं एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो, रमेश बारसकर आणि 7 ते 8 पक्ष बदलतो. निर्णय तो घेतो, पण निर्णय घ्यायच्या अगोदर 10 दिवस अगोदर लोकांना सांगतो बाबा मी कुठल्या पक्षात द्यावं. मला आंबेडकरांनी विरोध केला, गायकवाड देशमुख विरोध केला, मला इतर समाज स्वीकारत नाही, तर तुम्ही माझ्या मागं व्हा. ही फक्त संभ्रम निर्माण करतो. एका लहान मुलाला विचारतो खांद्यावर हात टाकून किंवा प्रत्येकाला विचारतो. लोकांना काय वाटतं बाबा रमेश बारसकर माझ्या अंगावर हात टाकला म्हणजे मी लय मोठा झालो. रमेश बारसकर मला विचार, अरे बाबांनो त्याच्या अगोदर त्यांनी निर्णय घेतलेला असतो की बाबा मी ह्या पक्षात जाणार आहे, तिथं मला मधले तर खायला मिळणार, मला तिथं माझ्या काळ्या धंद्याला संरक्षण मिळणार आहे. रमेश बारसकर तुम्हाला विचारत नाही, तुम्हाला येड्यात काढ्या धंदा येते. दुसरा मुद्दा, प्रत्येक इलेक्शन मध्ये गेल्या इलेक्शन बघा तर कमी 60-70 जणांना शुक्रचं आश्वासन दिलं.
आणि सुकृत जी झाली नाही ती त्यांना काय म्हणतो अनगरकरांनी सुकृत केलं नाही. अनगरकराचा संबंध काय आहे बाबा सुकृत करा? तूच कमीत कमी त्यानं प्रत्येक टायमाला 2 दिवसाला 5 जणांना घेऊन जायचा. मी साक्षीदार आहे साहेब. दिशाभूल करतात. हा दिशाभूल करतात ना, करतात साहेब. विषय काय माहित आहे का? रमेश बारसकर प्रत्येक लोकांची दिशाभूल करतो, प्रत्येक समाजाची करतो, प्रत्येक धर्माची करतो, जाती जाती तेढ निर्माण करतो. आता ह्या लोकांनी समजायचं आहे की तुम्ही त्याला निवडून द्यायचं का भाजपाला निवडून द्यायचं. फक्त ना लोकांचा संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केलाय. आता इथं एक मुद्दा आहे बरं का. हम्म. मोहोळ शहराच्या शिवसेनेच्या शहराध्यक्ष मुक्ता खंदारे. मुक्ता खंदारे. शिवसेना म्हणजे कुठल्या गटातली? आता लय गट झाले. आमच्या आरपी पहिले होते का आरपी तसं जर गट झाले तसं गट किती येते? एकनाथ शिंदे गटाचे. एकनाथ शिंदे गटाचा मुक्त खंदारे. हा माझ्या भगिनी आहेत. हा त्यांची मागणी होती की बाबा मला नागरिकांची परत उमेदवारी मिळाली. हा, हा. तर त्यांचा असा आरोप आहे हम्म. की बाबा या रमेश पारसकरांमुळे माझी उमेदवारी झाली आणि त्यांनी त्यांच्या मित्राच्या मुलीला नागरिकांची पदाची उमेदवारी दिली. फक्त रमेश बारसकर एकटे की त्याच्या हातातलं बाहुला कोणतं बन जनता आमच्या मोहची स्तुज्ञ आहे. अशी नाही एकदा फसते, दोनदा तीनदा फसत नाही. गेल्या 5 वर्ष 2016 मध्ये फसली रमेश बारसकर विरोधात. कारण हा रमेश बारसकर अनगरवर बोलायचा की बाबा अनगर ना अमुक आहे, मिली बघत आहे, दीपक मेंबर राजन पाटलाचं मिली बघत आहे. काय नाही, दीपक मेंबर आणि रमेश बारसकर ही 2 बाजू आहेत. त्या 2 बाजू आहेत. त्या मला सांगा पूर्ण पश्चिम दिशा एक होऊ शकते का कधी? तसं दीपक मेंबर आणि आदरणीय राजन मालक दोघेही ज्येष्ठ नेते यांची कधी बाजू एक होणार नाही, विरोधक आहे ती. पण लोकांनी गेल्या 5 वर्षात म्हणजे 2016 मध्ये असा संबंध निर्माण केला की ही मिली भगत आहे ती. मिली भगत आहे ती तर बाबा 2016 मध्ये तू नागरिक कसा झाला? माझा प्रश्न आहे त्याला रमेश बारसकर. त्यावेळेस राजनजी मालकांचं त्यांना विरोध दाखवला ना नागरिकांवर. कसं होतंय मला सांगा. तुमच्या वडिलावर शिव्या दिल्या, तुमच्या मुलावर शिव्या दिल्या, तुमच्यावर शिव्या दिल्या, कोण आशीर्वाद दिल बघा? कोण आशीर्वाद दिल? राजकारण तर गेलं तिकडे सोडून द्या. ती अनगरकर आहे ती ना अशी येते की निष्ठेला आणि शब्दाला किंमत देते ती. आणि जास्त काय बोलायचं आहे, मी त्यातला घटक आहे. मी घटक म्हणजे माझी बायको घटक आहे. माझा एक भाऊ आहे फरतडे म्हणून, मनशा फरतडे, वहिनी माझी, ही 2 नगरसेवक होती. तर विषय घ्यायला हा रमेश बारसकर, आता विषय निघाला तर बोलतोस. तर विषय काय माहित आहे का? 2016 मध्ये रमेश बारसकर 3 नगरसेवक निवडून आले. हा रमेश बारसकर पळून गेला, मालकाच्या गाडी घेतली निघून गेला. बाकी 6 जण तुम्ही आणा, 6 जण तुम्ही आणा म्हणला. तर विषय काय झाला? शौकत तलबदार शाहीन मॅडम काँग्रेसची. तर त्या टायमाला शौकत भाईला घेऊन कोण जायचं? तर शौकत भाईला घेऊन जायची जबाबदारी माझ्यावर अण्णा फरतडे. त्यांनी मालकाला आणि भाऊसाहेबला सांगून माझ्यावर अण्णा फरतडे जबाबदारी दिली की शौकत भाईला तुम्ही घ्या. शौकत भाईला विचार, शौकत भाई असा आहे की एकदम हाजी म्हणजे हाजला जाऊन येण्यापेक्षा ती खरंच देव माणूस होता. अजून सुद्धा त्या माणसाचं आम्हाला कमी बसते, आम्हालाच नाही मोहोळ शहराला कमी बसते ती शौकत भाईची. त्या माणसाला आम्ही घेऊन गेलो. आम्ही 9ची तयारी केली. रमेश बारसकर हा राजन मालकाच्या पायावर, ती तुम्ही फक्त फोटोला बघितला असेल, त्याच्या आदल्या रात्री रमेश बारसकर मालकाच्या रेस्ट हाऊस कारखान्यावर अक्षरशः दंडवट घालून 4दा पाया पडला. कितीदा? 4दा पडला. कधी पण आहे का त्याला समोर माया संकट आणणार मी बारसकरला? खरं खोटं मी सांगतो त्याला. तर नाही म्हणलं तर सांगा त्यानं. शब्दा खातो रडतो हरामखोर, जाणबुजून असं करतो. अहो एवढं असलं तर मला सांगा, फक्त राजन मालकामुळे त्यांना नगराशी झाला. आणि तर म्हणतो ना 2 माणसामुळे मला अविश्वास आणलाय. काय अविश्वास नाही, फक्त लोकांनी वार्डात कामं करत नाही आणि प्रत्येक नगरसेवकाला दाबाचं काम करतात. हे नगरसेवकातून उठाव झालता. राजन मालकांनी कधीच मतभेद केला नाही आणि कधीच सांगितलं बरं ठीक आहे माझी बायको होती नगराध्यक्ष. एक उदाहरण देतो तुम्हाला. पंढरपूरला एक मशानभूमी, पंढरपूरला एक मशानभूमी आहे. त्या मशानभूमीला शिवसेना वार्डातली आहे बरं का, उबाटा गट. आता सध्या उबाटा गटातलं महादेव गोडसेचं काम होतं. ते 137 लाखाचं काम होतं. आमच्यातल्या एका नगरसेवक सांगितले की सरिता सुरवंशी त्याला निधी द्यायली. मग मालकाने विचारलं कशाला निधी द्यायली? तर मशानभूमी द्यायली. मालकाच्या त्याच्या समोरच आमच्या पार्टीतल्या नगरसेवकांना फोन आला की संतोष किती निधी दिला? 37 लाख. अजून कमी पडत असेल बाकीची कामं थांबव, मशानभूमीला अजून निधी दे. इथं शिवसेना म्हणजे सध्याचे उबाटा गट आणि राष्ट्रवादी असा काय भेदभाव करून शेवट आपल्याला तिथंच जायचं आहे.
आपलं जगाचं महाराज तिथं आहे, तिथं आपलं ते एक नंबरच काम झालं पाहिजे. 37 लाख रुपये फक्त राजीनामा मालकामुळे काम झाले. महादेव गोडसे तुम्ही विचारा. ही सांगायचं काम आहे, फक्त हा सबरून करतो अनगरकरमुळे. अनगरकरांचं संबंध म्हणजे ते नेतृत्व आहे तालुक्याचं. आम्ही त्यांचे कार्यकर्ते. त्यांनी नेतृत्व करायला मग तू करायचं नेतृत्व भामट्यानी. आणि दुसरी गोष्ट साहेब, नरखेड उमेश पाटलाचा काय संबंध आहे मोहोळमध्ये? मोहोळमध्ये उमेश पाटलाचा काय संबंध आहे? तू एक पाठी टाकली का? तर ते राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आहेत ना अजित पवार, त्यामुळे त्यांचं घर- राष्ट्रवादी वाढवायला ठुले घाला बाकस करा ठुले दादानी. आम्ही स्वतः दादांचे कट्टर कार्यकर्ते. अजून सुद्धा दादांना अजितदादांना मरुस्तर मानतो आम्ही. पण ह्याला भकास राष्ट्रवादी संपाला ठुले का वाढवायला ठुले? अहो अनगर नगरपालिका सोडून द्या. तुला नगराध्यक्षाचा एकच उमेदवार भेटतो का रे? एकच उमेदवार भेटतो उज्ज्वलसाठी. बाकी 17 नगरसेवक नाही का? अहो हनच फॉर्म बाद केला ती. हनच फॉर्म काय फक्त स्टेट बाजी करण्यासाठी. त्यांच्याबाजू करतात. स्टेट की तू काय माहित आहे राजकारणात काय सिस्टीम असते त्या. ही जनतेला काय माहित नसते. जनता आपली भोळी दिसते कॅमेरा असं प्रकरण काय काय गाजलं की बाबा तुझं ते व्हिज्युअल प्रत्येक चॅनलवर दिसाल. राजन मालकाला विलोन नाही ती तुम्ही महाराष्ट्र जनतेने याचं मोहोळ तालुक्यात चौकशी करायची. राजन पाटील म्हणजेच मोहोळ तालुका आहे. त्या मोहोळ तालुक्यात देवत आहेत राजन पाटील. आता म्हणते नाही अरे काय ती तुमच्या चॅनल आली खाली मलिदा बॅट पण देते नाही. ही मलिदा गँग आहे. मलिदा गँग फिंग नाही. जे सत्य बोलतो ते खरंच बोलतो. मोहोळ शहरातील नागरिकांना किंवा मतदारांना आपण काय आवाहन कराल? माझे मोहोळ शहरातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीशी घटकांना माझ्या माता भगिनींना आणि माझ्या भावांना विनंती आहे की रमेश बारसकर, उमेश पाटील आणि राजू खरे ही तिघं पण भामटी येते. भामटी येते की असं प्रकरण उठवते नाही की बाबा हिंदू मुस्लिम दंगल करण्याचा प्रयत्न देते. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमच्या मोहोळ शहरामध्ये साहेब, कधी जातीभेद कधी धर्मभेद होत नाही. सर्व मुस्लिम, हिंदू, बौद्ध, जैन समाज हा सर्व म्हणजे जी धर्म समाज आहे जाती पण एक छत्र खाली फक्त नागनाथ महाराजांच्या छत्रछायाखाली राहतात. आणि माझा विश्वास आहे नागनाथ महाराजावर, श्रद्धा आहे. माझीच नाही सगळ्या मोहोळवाशी श्रद्धा आहे. तिथे हिंदू असतील मुस्लिम असून हिंदूपेक्षा सर्वात जास्त नागनाथ महाराज मानणारे माणसं आमचे मुस्लिम बांधव आहेत. तर मुस्लिम बांधवांचा फक्त भ्रम निर्माण करते की हा भाजप जातीवादी आहे धर्मवादी असं काय नाही. भाजप फक्त हा विकासवादी पक्ष आहे. माझं म्हणणं काय आणि सगळ्या लोकांचं भारत देशाचं म्हणणं काय की भाजप हा फक्त विकासवादी आहे, जाती धर्माला मानणारा पक्ष नाही. आता तुम्ही म्हणताल की ती बॅट येते नाही अरे काहीतरी भामटं बोलाले मले दाखवू गँग बँग बारा भानगडे. विकास झाला का नाही भारत देशात? आज जीडीपी किती आहे? भारत देशाची किती आहे? पहिले किती होती? ठीक आहे सोडून द्या. हे राष्ट्रीय पदावर जायचं मी पण मोठा नाही. जनतेला सांगायला आपलं फक्त रस्ते गटारी लोकांचा विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे. तर नागनाथ महाराज हा आमचा सर्व जाती धर्माचा आहे. तुम्ही बघा नागनाथ महाराजांची जी घोषणा होती शेख नसरुद्दीन बादशाह की जय म्हणून होती. त्याशिवाय आमच्या महाराजांचं पुढलं म्हणजे जी विधी आहे ती पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं रमेश बारसकर, उमेश पाटील, राजू खरे हा जाती धर्माबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यात लोकांनी बोलथापा करू नका. जाती जाती धर्मात भांडण लावतात. ही महाराज आहे, हे मागाचा आहे, हे सांबाराचा आहे. प्रत्येक धर्माला हा गुंतवून ठेवण्याचं काम करतात. आणि जिथे जिथे कोरोना सभा घेते ते फक्त आणि हात वर करत. मला बोलण्याने विकास होतो. आणि काय सांगितलं होतं 1 वर्षापूर्वी मोहोळ शहर हाय आपलं कमीत कमी 15 ते 20 वर्ष माघार झाले. लोकसभेला तुम्ही चूक केली. त्यानंतर सगळ्यात मोठी चूक विधानसभेला केली मान्य आहे. नगरपालिकेला चूक केली तर आपला मोहोळचा विषय संपला. जर रमेश बारसकरच्या रस्त्यावरनं चालायचं असेल तुम्हाला इथून पुढं तर रमेश बारसकरला मत टाका तुम्ही. विषय काय माहित आहे? जावा मेन रोडनं आठवण करा. रमेश बारसकरला मत टाकायचं नाही का भाजपला टाकायचं, सुशील भयाच्या म्हणजे त्यांच्या पत्नीला टाकायचं का पूर्ण 20 जणांच्या राजा मालका नेतृत्वाखाली जायचं. सिलंगपान रोडला जावा तुम्ही. पोलीस लाईन पासून जो बागवान चौक गौतम महाराज चौकात रस्ता तिथं जावा. स्टेशन रोडला जावा तुम्ही. बाभळगाव रस्त्याला जावा. त्याच्या गल्लीतल्या प्रत्येक रस्त्याला जावा. का बाबा तुझ्या घरापाशी म्हणजे गल्लीत तुझ्या कामं झाली नाही ती काय झालं बिल की राजन मालकानेच केलं. माझा फॉर्मर राजन पाटलांनी बाद केला. आता कोणी बाद केला रे हेड्या? कोर्टाने बाद केला तुझा फॉर्म. 20 तारखेला इलेक्शन लावली. आता तो संभ्रम निर्माण करायला एक मोहचं इलेक्शन कॅन्सल झालं. मोहचं कॅन्सल मिसल नाही.
मग सगळं 2 तारखेला होणार आहे मतदान, 3 तारखेला रिझल्ट आहे. फक्त वार्ड क्रमांक 3 मधील प्रभाग क्रमांक अ मधलं जो रमेशकर भामटा आहे, हे नागेश्वर श्राप दिलेला आहे. आमच्या मोहोळमध्ये चालत ना, जशी करणी बशी भरणी आहे. पहिली गोष्ट, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि उमे पाटलाचा काय संबंध आहे मोहोळमध्ये? अरे तू अनगरकरला बोलतो ना, जा की तिकडे बोल की तुझ्या तिकडे अनगर नरखेडमध्ये. मोहोळमध्ये काय संबंध आहे तुझा? हा, राजन पाटील काय संबंध आहे? अरे राजन पाटील मोहोळ तालुक्यासाठी काय केलं तुला काय माहित आहे? तुला का 10 पाया पडतून तुझ्या फॅमिली सगळे पाया पडतील, पद घेतो आता शिवाय देतो होय तुला? फक्त तुला हे काय आमदार ढोळ लागले म्हणून तू बोलतो. हा, शिवसेना बी टीम आहे, बीजेपी बी टीम आहे. अरे तू निश टीम आहे, बीन पण नाही, सी पण नाही, ए पण नाही. तुम्ही तिघं निश टीम आहे, निच निच. म्हणजे समजून घ्या, लोकांना माझं आव्हान आहे, त्यांच्या बोलथापाला बळी पडू ना. येणाऱ्या 2 तारखेला फक्त ना फक्त काही ठिकाणी 2 मिशने असते ना, 2 नगरसेवक असते, जिथे संख्या कमी आहे तिथं एका मिशनवर 2 कमळ असेल, तिथे कमळ 2दा दाबा. काही ठिकाणी 3 मिशने असते ना, तिथे 3दा कमळ टाका. आपल्या मोहोळ शहराचा नगराध्यक्ष हा शीतल सुशील कुमार क्षीरसागर ह्या घरानं आतापर्यंत भरपूर त्याग केलेला आहे. भरपूर त्याग केलाय, म्हणजे घराची राख रांगोळी केली पण विकास कामं केली. त्यामुळे येणाऱ्या 9 तारखेला शीतल सुशील कुमार क्षीरसागर आणि इतर 20 नगरसेवक ह्यांच्या चिन्हासमोर कमळाचं बटन दाबून, आणि गडबड करू नका, पहा नीट, विचार करा. येणाऱ्या 2 तारखेला कमळापुढे चिन्ह दाबून त्याला बहुमताने विजय करा. 20 नगरसेवक आमचे नगराध्यक्ष शीतलताई क्षीरसागरांना प्रचंड बहुमताने विजय करा. यांच्या भूलतापाला, यांच्या धर्मवादाला बळी पडू नका, ही माझी मोहोळ शहराला विनंती आहे. आणि येणाऱ्या काळात मी लवकरच मोहोळ शहरात यायला, तर लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या आशीर्वादासाठी सर्व नगरसेवकाला भरपूर मताने, प्रचंड बहुमताने विजय करून आपल्या मोहोळ शहर ज्या ह्या भामट्यांना निवडून दिले त्यांना पाठीमागं आपलं मोहोळ शहर जाऊन येण्यासाठी माझी विनंती आहे मोहोळ वासियांना की आपल्या भाजपला आणि राजन मालकांच्या नेतृत्वाखाली आणि क्षीरसागर फॅमिलीला निवडून द्यावं, आणि बाकीच्या प्रत्येक नगरसेवकाला निवडून द्यावं, ही माझी विनंती आहे.